अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट मांडणार आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता आहे। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अखेरचं बजेट आहे। बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर टॅक्स स्लॅबमध्ये काहीसे बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे। 11 वाजता निर्मला सीतारामन हे बजेट सादर करतील आणि याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा होत आहेत यावर साऱ्यांचं लक्ष आहे। दरम्यान कोणकोणत्या संदर्भातील शक्यता आहे पाहूयात। गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी होती। त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 18,000हून 26,000 होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार 8व्या वेतन आयोगाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी मिळू शकते। दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो, मात्र कोरोना काळात महागाई भत्त्यात वाढ केलेली नाही। कोरोनातील 18 महिन्याची थकबाकी दिली जाऊ शकते। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वाढ केली जाऊ शकते। सध्या 6,000 रुपये असलेल्या निधीमध्ये सरकार 3,000ची वाढ करून तो 9,000 रुपये करण्याची शक्यता आहे। चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.90% आहे। 2024च्या अखेरपर्यंत ती 4.50% आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं जाऊ शकतं। तर आपल्यासोबत मीनाक्षी म्हात्रे लाईव्ह जोडलेले आहेत। मुंबईकरांना काय वाटते, मुंबईकरांच्या या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया। मीनाक्षी, तुझ्या मागे काही मुंबईकर दिसत आहेत, मुंबईकरांच्या अर्थसंकल्पामधून काय अपेक्षा आहेत? जगदीश, आपण पाहतोय की आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आपण पाहतोय की या बजेटमधनं सर्वसामान्यांना काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काही लोक आहेत माझ्या सोबत। सर, काय सांगताय, कारण मोदींच्या दुसऱ्या टर्ममधलं हे अंतरिम अर्थसंकल्प आहे, त्यामुळे काय अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, हे इंटरिम बजेट आहे, त्यामुळे त्याच्यात नॉर्मल ह्याच्यात यू कॅनॉट एक्सपेक्ट मोर, कारण ह्याच्यात तुम्हाला काय मिळणार नाही बेनिफिट्स, कारण दे हॅव टू फॉलो दॅट इलेक्शन यू नो दॅट मॅनिफेस्टो। सो मला वाटत नाही त्याच्यात काय ते सांगतील, पण होपफुली जेव्हा फायनल बजेट येईल तेव्हा काहीतरी चांगलं येईल ही अपेक्षा। सामान्यांना दिलासा मिळावा, बाकी अपर क्लासला काही प्रॉब्लेम नसतो। तुमचं बजेट काही असलं तरी त्यांना फरक नाही पडत। सामान्यांना दिलासा मिळावा, जसं की GSTचे रेट्स कुठे काही कमी करू शकाल कोणत्या ज्या इसेन्शियल्सला, तर फार फरक पडू शकतो। लोकांना 2 वेळा जेवण मिळणं, आपण निवारा नाही देऊ शकणार, पण ॲटली अन्न आणि वस्त्र जरी मिळालं तरी बस झालं, दॅट इज इनफ, आणि तेवढीच अपेक्षा आहे। नक्कीच, तुम्हाला काय अपेक्षा आहे, कारण काही तासातच निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील, तुम्हाला काय अपेक्षा आहे या बजेट? सामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून चांगला बजेट बनवायचं आहे म्हटलं, अन्न आणि वस्त्र माणसाच्या मूलभूत गरजा ते भागवान याच्यामध्ये, की माणसाला स्वस्त पडतील अशा, महागाईवरती जरा थोडं बोला कोणीतरी, सर्व जाती धर्मावर नको, महागाईवर पण बोला जरा कोणीतरी, आणि सामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून हा बजेट बनवा, त्याला परवडेल असा। पेट्रोलचे भाव बी जरा कमी करा म्हणा, तर सामान्याला परवडतील, तुझं काय नाही बाकी। सर, तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा आहे या अंतरिम बजेटमधनं? मला बहुत मिडल क्लास लोकांना काही बेनिफिट नाही आहे, ते फक्त पगारमधनं टॅक्सेस घेतात, त्यांना बेनिफिट आहे। फक्त खालच्या लोकांना आणि वरच्या लोकांना बेनिफिट आहे, तर या बजेटमध्ये मिडल क्लास लोकांना टच केलं तर भरपूर फायदा होणार आहे। सर, तुम्हाला काय वाटतं, कारण काही तासातच बजेट जे आहे ते निर्मला सीतारामन सादर करणार आहेत, त्यामुळे या बजेटमधनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाही, टॅक्समध्ये थोड्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडा कमता ह्याच्यात मिळाली, कारण महागाई वाढलेलीच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये टॅक्सच्या रूपाने जर थोडंसं कमी करता आलं तर ते होईल। पेट्रोलचं चाललं, हे चाललं, पण काय ते झालंच नाही। ते जर गोष्टी झाल्या तर थोडंसं बरं पडेल, तर महागाई त्याच्यामध्ये वाढतच चाललेली आहे। बजेटमुळे तर त्या टॅक्समुळे तर सगळं वाढतं, ते कमी झालं तर जरा बरं होईल।
नक्कीच जगदीश, आपण पाहू शकतो की सर्वसामान्यांचा म्हणजे अगदीच जे मिडल क्लास आहे यांचा विचार करून हा बजेट सादर केला पाहिजे आणि सोबतच आपण पाहतोय की या बजेटमधनं काही अपेक्षित नाही अशा देखील प्रतिक्रिया येतात. त्यामुळे नेमकं सर्वसामान्यांना दिलासा मिळेल की नाही या बजेटमधनं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जगदीश, धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.